आज कधी नव्हे ते माझा नवरा आम्हाला फिरवायला नेत आहे. तर मग आम्ही पटकन तयार होतो. बावी हे गळपाटलेले कपडे काढून टाकावेत. भावली कोण आहे ही? भावली कोण आहे? भावली कोण आहे? हे भावली कोण आहे? भावली कोण आहे? तिकडे मेकअप चालू आहे. ए पापा चिमटे नको घेऊ. अरे पप्पू पप्पू कुमार कसला मेकअप करतस? मेकअप झाल्यावरती माझ्याकडे बघ. काय करत रे? अच्छा अच्छा बर काढा नीट शोधून काढ बघ काळे केस सगळे. मी किती झोपाळू दिसते. अरे बास की सोन्या कुठले बघू निघले का? चिकन दिसतोय. डॅडाला जाऊ दे मम्मी. कुठे चालला तुम्ही दोघं? चल डॅडाला जाऊ दे. मम्माकडे ये. डॅडाला जाऊ दे. बाय बाय. बघ ना पण माझ्याकडे. कुठे चाललं फिरायला आपण बाबी? असंच कुठं पण जायचं. काय ठरवलं नाही काय नाही. ठीक आहे बघूया. वातावरण तर खूप सुंदर झालेलं आहे. थांबा पण थांबा. लेट्स रेकॉर्ड डॅडी. कुठे जायचं कसं जायचं काही ठरवलेलं नसताना आम्ही निघालेलो आहोत. आणि मग मी माझी फरमाईश सोडली. मी म्हणाले लवासाच्या दिशेने चला. आता 12:30च्या सुमारास हडपसरवरून निघून जर लवासाच्या दिशेने गेलो तर तुम्ही अंदाज लावू शकता की आम्ही पोहोचायला 4 वाजणार. तर पप्पू म्हणाला की नाही आपण लवासापर्यंत नाही जायचं, आपण मधल्या रस्त्यातून माघारी फिरायचं. मी पण म्हणाले ठीक आहे एक लॉंग ड्राईव्ह होऊन जाईल. मग आम्ही पुण्याचं ट्रॅफिक कापून भुगाव रोडला निघालो. तिथं थोडं चहा पाण्यासाठी थांबायसाठी एका धाब्याजवळ गाडी थांबवायची ठरवली. पुढे आम्हाला ट्रॅफिक नाही लागलं पण हां थोडासा रस्ता खराब होता. अँड ऑब्व्हियसली बॉबीसोबत असल्यामुळे पूर्ण रेकॉर्डिंग करता आलं नाही. तर आत्ता आमची गाडी थांबली आहे त्या स्नॅक्स सेंटरजवळ. तिथे आम्ही वडापाव कांदेभाजी चहा असा बेत ऑर्डर केला. आणि मग निसर्गाच्या सानिध्यात मस्त वारा खाता खाता आम्ही ते एन्जॉय केलं. वैतागला का? मी घेऊन बसले थ्रू आउट द जर्नी. त्याला खाली सोड. तिथं खाली सोड. मस्करी करते खरं थोडी सोडायला लावले. बाबी तो खाना बघा चाहता. ही माशी माशांनी खूप त्रास दिलाय बाबा. हे पावसाळा सुरू झाल्यावरती मासे येणं गरजेचं असतं काय? कसं आहे बघा. ओके ओके. कांदे कमी आहेत पीठ जास्त आहे. तुला आवडलं? त्याला विचार आवडलं. बाळ सोबत असल्यामुळे पावसात भिजणे वाऱ्यात हिंडणे अशा काही गोष्टी करता नाही आल्या. पण आम्ही एन्जॉय केलं. फॅमिली टाइम स्पेंड केला. आणि मग ही आमची छोटीशी ट्रिप आम्ही संपवली आणि घराकडे परतलो. असे हे छोटेसे क्षण आपल्या आयुष्यात आपण मिस करत असतो आणि त्याच्यासाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ही तशीच एक छोटीशी ट्रिप होती आमची. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.